बारावाटीच्या 12/5च्या पावण्या देवी नवला देवी या ठिकाणी या पोरांनी जो काय आज खेळ मांडलेला त्याला यश दे। या पोरांनी मिळून सर्वांनी आज या ठिकाणी चंदेरी दुनिया नावाचा नाटक दिला आणि त्या लवकरच स्टेजवर येऊ दे आणि ज्याच्यामध्ये कोणी विघ्न येत असतात विघ्न दूर करून वडाची साल पिंपळाची साल वडात लावून त्या यशस्वी करे महाराजा। हे महाराजा नमस्कार, जय भीम, जोहार। मी राजगुरू कदम आणि आपण पाहत आहात मूकनायक। आज आपण या ठिकाणी 5 गार्डन दादर येथे उपस्थित आहोत। या ठिकाणी वावच्या कलाकारांनी चंदेरी नावाचं एक नाटक स्टेजवर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे आणि त्या नाटकाची आज या ठिकाणी पूजा आणि ओपनिंग केलेली आहे। त्या नाटकाचे लेखक राम कळंबाटे यांच्याशी आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। आपण बोलूया राम कळंबाटे यांच्याशी। राम कळंबाटे, आपण चंदेरी दुनिया हे नाटक लिहिलात आणि लवकरच ते या नाट्यगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? चंदेरी दुनिया हे असे नाटक आहे ज्यामध्ये आपण भरपूर काही सामाजिक जे घटना घडतात त्याच्या आधारित हे लिहिलेले नाटक आहे। तर या नाटकामध्ये नक्कीच तुम्हाला असं म्हणजे संदेश भेटणार आहे जे तुमच्या म्हणजे जीवनामध्ये इथे आजूबाजूला घडत आहेत आणि अशाच घटनांना घेऊन हे एक नाटक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच हे प्रेक्षकांना आवडेल आणि चांगलाच प्रतिसाद भेटेल अशी आमची इच्छा आहे। या नाटकाची रिहर्सल किंवा हे नाटक कोणत्या तारखेला किंवा कोणत्या दिवशी नाट्यगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येईल? तारीख सांगू शकत नाही, पण लवकरात लवकर हे नाटक 4 महिन्यामध्ये आपण कंप्लीट करून नाट्यगृहामध्ये दाखवणार आहोत। या नाटकातील खरंच महत्वाची भूमिका साकारणारे मिलिंद सर आपल्या सोबत आहेत। आपण जाणून घेऊया मिलिंद सरांच्या प्रतिक्रिया। नमस्कार, माझं नाव मिलिंद खवळे आणि आमचं हे नाटक आहे जे आमचे राम सर आहेत, राम कळंबाटे सर, त्यांनी हे नाटक नवीन लिहिलेलं आहे। ते चांगले कवी पण आहेत, चांगले गायक पण आहेत आणि पहिल्यांदा त्यांनी नाटक लिहिलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला पूर्ण वाव अकॅडमी मुलांना चान्स दिलेला आहे। आम्ही हे नाटक पूर्ण प्रयत्नाने तुमच्या समोर आणू, एक 3 ते 4 महिन्यामध्ये नक्की जाणून। माझी तर भूमिका अशी आहे की जजची भूमिका आहे। जज म्हणजे मी पूर्णपणे सत्याचीच बाजू घेणार आणि सत्यालाच विजय करून देणार। नमस्कार, थँक्यू। नमस्कार, मी रोशन राऊत। राम सरांनी जे आपलं नाटक लिहिलंय चंदेरी दुनियामध्ये, खूप जी स्टोरी वाचूनच आम्हाला खूप आवडलंय आणि आमच्या कलाकारांना सुद्धा। आता या नाटकामध्ये आमचा एडिटिंगचा वाटसरूचा रोल आहे, पण थोडी स्टोरी वाचूनच एवढं वाटलंय की तुम्हाला हे पाहूनच खूप उत्सुकता वाटेल आणि हीच उत्सुकता आम्ही तुमच्यासाठी सादर करणार आहोत। आणि या कार्यक्रमातून आम्ही तुम्हाला पण एक विनंती करतोय किंवा एक ऑफर करतोय की कोणाला जर इंटरेस्टेड असेल तर तुम्हीही आमच्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता। असं ती भूमिका अशी आहे की सर्वांना आवडेल आणि छोटीशीच आहे भूमिका। लेडीज साठी सगळ्यांनी बघावी, लेडीजने तर बघावी। लेडीज साठी खूप महत्वाचा संदेश आहे यामध्ये। सर्वांनी लेडीजनी जास्त उपस्थित राहून यावं नाट्यगृहात आणि बघावं। राम सरांनी चांगलंच लेखन केलं आहे। ते चंदेरी दुनिया नाटक लिहिलेलं आहे व आम्ही त्यात छोटीशी भूमिका करत आहोत व आम्हाला छान वाटलं ते नाटक व प्रेक्षकांनी येऊन नाटकात बघावं नाटक कसं आहे ते, तर हीच अपेक्षा आहे। धन्यवाद। नाटक खूप छान आहे, याची स्टोरी पण लोकांना आवडेल अशी आहे। आणि या नाटकामध्ये चंदेरी दुनिया या नाटकामध्ये माझी भूमिका आहे हवालदार म्हणजे जे काय आपल्याला देता येईल तेवढं चांगलं पर्यंत देणार आणि लोकांना खुश होईल असं हे नाटक होणार आहे। एक्साइटेड आहोत खूप। रामने नाटक खूपच छान लिहिलंय चंदेरी दुनिया आणि त्याच्यात मी बॉसची भूमिका करतोय। आता तो बॉस कसा आहे, नेहमी म्हणजे बॉसला जसं शिव्या पडणार तसा बॉस आहे का लोक जरा चांगलं म्हणतील असा बॉस आहे, ते नाटक पाहिल्यावर तुम्हाला कळेल। पण ह्या नाटकामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका असणार आहे ती विलन म्हणजे खलनायकाची। त्या खलनायकाला आम्ही ह्या ठिकाणी हाईड केलेला आहे। तुम्ही प्रत्यक्षात नाट्यगृहात या आणि त्या खलनायकाच्या भूमिकेला बघून तो आनंद घ्या। ती खलनायकाची भूमिका आम्ही म्हणूनच त्या कलाकाराला आम्ही ह्या ठिकाणी दाखवत नाही आहोत। तुम्ही नाट्यगृहात या आणि त्या खलनायकाला आवर्जून पहा। नमस्कार, मी सूरज वाघमारे। राम सरांनी जे स्क्रिप्ट लिहिलेले नाटक ते सर्वांना, आम्ही आता नवीन कलाकार आहोत, आम्ही त्याच्यामध्ये सहभाग होतोय, आम्ही सगळ्यांनी सहभाग मिळून करतोय ते नाटक आणि त्यामुळं असं होईल की ते नाटक ऐकण्यापेक्षा बघून, जर समोरच्याला बघून ते किती आवडेल
हे ते प्रेक्षकांनी ठरवावं किंवा ते सर्वांना आवडेल असं मला वाटतंय. माझी भूमिका पिऊनची आहे, शिपाई. तर ती भूमिका मी माझ्या परीनं कशी प्रेक्षकांना आवडेल किंवा माझ्याकडून किती प्रयत्न ते त्या ऍक्टरसाठी कॅरेक्टरसाठी मी किती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होईल किंवा मी ते करीन हे ते प्रेक्षकांनी मला त्यासाठी मला प्रेक्षकांनी आशीर्वाद असावेत हेच आमचं. छान छान. तो रोल करणारे संतोष तांबे सर आपल्या सोबत आहेत. आपण जाणून घेऊया संतोष तांबे यांच्या नाटकाबद्दलची प्रतिक्रिया. आम्ही सगळे वाव अकॅडमीचे कलाकार आहोत. तर आम्ही सगळे मिळून म्हणजे खास करून राम जे आहेत राम सर त्यांनी ही स्क्रिप्ट लिहिलेली आहे. तर त्यांनी हा पुढाकार घेतल्यामुळे आम्ही सगळे त्यांना सपोर्ट करतोय. आणि या नाटकामध्ये माझी इन्स्पेक्टरची भूमिका आहे. तर माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न करणार आहे की ही भूमिका पूर्णपणे चांगली साकारण्याची. आणि बघू मग पुढे. तर धन्यवाद, थँक्यू. ते चंदेरी दुनियेतील नाटकाचे सर्व कलाकार आणि आपण सुरुवातीलाच ह्या चंदेरी दुनिया नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक राम कळंबाटे यांच्याशी बोललो. मी देखील ही स्टोरी जाणून घेतली. ही स्टोरी खरंच महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन याच्यावरती आहे असा मला एक अंदाज किंवा मी त्याच्यातून एक सारांश म्हणून मी ती स्टोरी वाचली आणि मला ती खरंच छान वाटली. मी देखील मूकनायकच्या वतीने आणि स्वतः वैयक्तिक सर्व प्रेक्षकांना आवाहन करू इच्छितो की चंदेरी दुनिया हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या नाटकाला सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहून हे नाटक पाहावं आणि भरभरून प्रतिसाद द्यावा. आणि तुमच्या प्रेक्षकांच्या शुभाशीर्वाद या सगळ्या कलाकारांच्या पाठीशी असू द्या. सर्व नवोदित कलाकार आहेत, लेखक देखील नवोदित आहेत. तुम्ही या सर्वांना भरभरून आशीर्वाद द्याल अशी मी सर्वांना विनंती वजा आवाहन करतो. आणि या चंदेरी दुनिया या नाटकाला मूकनायकच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि हे नाटक खरंच यशस्वी व्हाल ही अपेक्षा करतो. कॅमेरामॅन संतोष तांबेसह मी राजगुरू कदम, 5 गार्डन, दादर.